सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर गणपती बाप्पा झाले, आता नवरात्रही झाली. आता आपल्या सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते दिवाळीचे. तर दिवाळीत येण्यापूर्वी महिलांची सगळ्या स्वच्छता साफसफाई चालूच झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपलं देवघर कसं असावं, देवघरातल्या काय वस्तू नसाव्यात, किंवा आपल्या घरात तुटलेलं फुटलेलं जे दरिद्री निर्माण करतं किंवा अलक्ष्मी निर्माण करतं, अशा गोष्टी आपल्याला आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहेत. तर त्याच गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा तर तुमचा देव्हारा कसा आहे हे तपासा तुम्ही. देव्हाऱ्यामुळे अनेक गोष्टी निर्माण होतात. त्यामुळे देव्हारा तुमचा जर खराब झालेला असेल तर तुम्ही देव्हारा पहिला नवीन घ्या. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घेऊ शकता. वसुबारस, धनतेरस या कोणत्याही शुभदिनी तुम्ही देव्हारा खरेदी करू शकता. आता जी मांडणी मी देव्हाऱ्यातली फोटो स्क्रीनवर दिसत आहे तर ते आपल्या दिंडरी प्रणीत आहे. त्या पद्धतीने मांडणी देव्हाऱ्याची असावं असं सांगितलं जातं. देवघराबद्दल संपूर्ण डिटेल माहिती हवी असेल तर कमेंट करा. मी नक्की संपूर्ण माहिती तुम्हाला देवघर कसं असावं, देव कसे असू नयेत या संपूर्ण गोष्टीबद्दल माहिती मी अपलोड करेन. तर देवघरात तुटलेले, ज्यांना खराब झालेले आहेत, हातपाय झिजलेले आहेत किंवा टाक अगदीच खराब झालेले आहेत, जुने फोटो जे खूप खराब झाले आहेत, त्यातून अक्षरशः देवसुद्धा दिसत नाहीत, असे जर फोटो तुमच्या घरात असतील तर त्यांचं विधिवत विसर्जन करा. आता विसर्जन कसं करायचं, तर कोणत्याही देवांचं विसर्जन करताना त्यांची आरती वगैरे करायची, त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा व कोणत्याही दिवशी शनिवार अमावस्या सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी विसर्जन करू शकता. आता काच वगैरे असते, असे फोटो तुम्ही काच काढून नंतर त्याच्यातला जो कागद आहे तर तो कागद फक्त विसर्जन केलात पाण्यामध्ये तरी चालेल किंवा जमिनीमध्ये तो पुरलात फोटो तरीही चालेल. तो आज ना उद्या तो सगळा व्यवस्थित त्याचं म्हणजे विसर्जन केल्यासारखं होणार आहे. पण कुठेही इथे तिथे वडाच्या झाडाखाली या ठिकाणी ठेवू नका, त्यामुळे तुम्हालाच दोष लागतात. त्यामुळे फोटो जर खराब असतील, तुटलेले फुटलेल्या देव्हाऱ्यात मूर्त्या असतील, भंगलेल्या असतील तर त्या देव्हाऱ्यातून दिवाळी येण्यापूर्वी काढून टाकायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही देवघरात आसन घेता ते व्यवस्थित आहे का, फाटलेलं नसावं, त्याला दशा नसाव्यात असं आसन घ्यायचं असतं. त्यामुळे ते आसन खराब झालं असेल, देवांची वस्त्र खराब झाली असतील तर हे सगळं तुम्हाला नवीन घ्यायचं आहे, जुनं सगळं खराब झालेलं टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या घरात बघा बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की बंद घड्याळ तशीच ठेवून दिलेली असतात घरात आणि त्यांच्याकडं कुणाचं लक्ष जात नाही. ह्या वर्षी झाडायला घर काढलं की पुढच्या वर्षी परत एखाद्या पिशवीत भरून ती तशीच वरती माळ्यावर ठेवली जातात. पण असं अजिबात करू नका. बंद घड्याळ घरात अजिबात नसावीत. घड्याळ नेहमी चालू असावं, ते नेहमी वेळेपेक्षा 5-10 मिनटं पुढं लावलेलं असावं. घड्याळ जर घरात बंद घड्याळ असतील तर तीही तुम्हाला दिवाळीच्या साफसफाईच्या वेळेस घरातून टाकून द्यायची आहेत. देवांच्या कोणत्याही वस्तू विसर्जन करताना ते विधिवत विसर्जन करा. आता घड्याळ असतील, झाडलोट करताना आपण जाळ्या जळमट काढत असतो, तेव्हा आता जेव्हा जाळ्या वगैरे झाडतो आणि घर धुतो तेव्हा त्या धुताना थोडंसं गोमूत्र, खडा मीठ, हळद हे सर्व तुम्ही स्वच्छ करताना पाण्यामध्ये वापरा. यामुळे आपल्या घरात शुभस्पंदनं निर्माण होतात, वाईट शक्ती, नकारात्मकता दूर होते. तसेच तुटलेल्या फुटलेली भांडी, चिरा गेलेले डबे, कबशा जे वापरत नाही, डबा आहे झाकण नाही किंवा झाकण आहे त्याचा डबा नाही, कबशी आहे चिरटलेली आहे, कप आहे त्याला हँडल नाही आहे पकडायला, अशा जर गोष्टी घरात असतील किंवा चमचे वाकलेले असतील, तुटलेले असतील किंवा फ्रीजमधल्याही बऱ्याच गोष्टी तुटलेल्या असतात किंवा प्लास्टिकचे डबे आहेत जे खराब झालेले आहेत, तर अशा कोणत्याही वस्तू की ज्यामुळे निगेटिव्हिटी आपल्या घरात तयार होईल अशा कोणत्याच वस्तू तुम्हाला घरात ठेवायच्या नाहीत. खराब झालेल्या वस्तू महिला शक्यतो ठेवत नाहीत, पण तरीही बऱ्याच वेळा असं होतं की बघा कपडेसुद्धा, जुने कपडेसुद्धा खूप जणं असंच भरून बॅगेत ह्या भर त्या भर भरून ठेवलेले जातात व ती कपडेसुद्धा नुसतीच साठली जातात. त्या कपड्यांचं तुम्ही काही करा, दान करा. स्वच्छ कपडे, फाटकी कपडे असतील तर टाकून द्या, गोधडी शिवा, काहीही करा. पण फाटकी कपडे किंवा जुनी कपडे जास्त ढीग लावून खूप साठवून तुम्ही घरात ठेवू नका. त्यामुळे दिवाळीच्या वेळेस तुम्हाला जुनी कपडे, फाटकी, तुटकी भांडी जी काही असेल तर ती सगळी काही भांडी आहेत ती तुम्हाला टाकून द्यायची आहेत कचराकुंडीत. घराच्या बाहेर या वस्तू सगळ्या तुम्हाला काढायच्या आहेत. वसुबारसच्या आधी किंवा अगदी आपण अष्टमीला, कारण अष्टमीपासून बघा केंद्रात सुद्धा सामूहिक सेवा आणि घरीसुद्धा महिला तुम्ही सामूहिक सेवा करू शकता. तर त्या सेवेबद्दल लवकरच माहिती घेऊन येणार आहे.
तर ती सेवा चालू होण्यापूर्वी या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत. तसेच कुलूप आहे घरात, त्याची चावी नाही किंवा चावी आहे कुलूप नाही, अशाही गोष्टी असतील तर घरात अजिबात ठेवू नका. कारण की कुलूप आणि चावी ही एकत्र असावी, नसेल तर दोन्हीपैकी एक असेल तर ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे. याचाही संबंध अनेक गोष्टींशी जोडला जातो, चावी आणि कुलपाशी. कारण की ते दोन्ही असेल तर एकत्रच असावं. कुलूप आणि चावी जर वेगवेगळे असतील, म्हणजे घरात नसेल, चावी तुमची सापडत नसेल तर कुलूप ते टाकून द्या. चावी सापडत नाही म्हणून ते तसंच जपून ठेवू नका. तर तेही टाकून द्या. तुटलेल्या फाटलेल्या चपल्या असतील तर त्याही साठवून ठेवू नका. ह्याला बसतील, मोठ्या मुलाच्या बारक्या मुलाला बसतील, असं करून करून चप्पल साठवून ठेवू नका. तुटलेल्या फाटलेल्या चपल्या असतील, कसल्याही चपल्या घरात ठेवू नका. चपल्या हे दळिंद्री निर्माण करण्याचं काम करतात. आपली चप्पल एखाद्या ठिकाणी आपली चोरीला गेली तरी आपण काय म्हणतो, पिढा गेली मागची. त्यामुळे चप्पलनं आपण प्रत्येक ठिकाणी जात असतो, प्रत्येक ठिकाणी व्यवहार करत असतो, प्रत्येक ठिकाणी चप्पल आपल्यासोबत पायाबरोबर येत असते. त्यामुळे चप्पल घातली तर फाटकी नसावी, ती चांगलीच असावी. आणि जर त्या फाटक्या चपल्या असतील तर त्या नक्कीच घराच्या साफसफाईच्या वेळेस तुम्ही घरातून बाहेर काढून टाकून द्या. त्यानंतर पायपुसणी असतील किंवा अगदी आपले किचनचे वगैरे जे आपण पुसायला, हात पुसायला जे रुमाल वापरतो, किचन पुसायला रुमाल वापरतो, खूप खराब झालेले असतील पायपुसणे, फाटलेले असतील तर तीही तुम्हाला टाकून द्यायची आहेत. जुने बॉक्स असतील, मुलांच्या रद्दीच्या वह्या असतील, जुन्या रद्दीचे पुस्तकं असतील, खूप रद्दी साठवून ठेवू नका. फाटलेल्या गोष्टी, मुलांची खेळणी असतील, अशा कोणत्याच गोष्टी घरात ठेवू नका. तुटलेले फॅन असतील, इस्त्र्या जुना असतील किंवा गिझर असतील, हीटर, आपण जे काही जुनं आहे की अगदी आपण भंगारला देऊ शकतो, अशा सर्व गोष्टी तुम्हाला दिवाळीपूर्वी घरातून काढायच्या आहेत. कारण आपल्या घरात लक्ष्मीने प्रवेश करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे पहिल्यांदा अलक्ष्मी बाहेर काढायला हवी, दरिद्रता घरातली बाहेर काढायला हवी. त्यामुळे दिवाळी येण्यापूर्वी सर्व महिलांना विनंती आहे की अशा ज्या काही दरिद्री, फाटक्या तुटक्या वस्तू काहीही तुमच्या घरात असेल तर त्या सगळ्या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्या, भंगारवाल्याला द्या, कचरा कुंडीत टाका, पण त्या दिवाळी येण्यापूर्वी घरातून बाहेर काढा. तर एवढीच आजची माहिती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.